कॅन्सरच्या उपचारावेळी घेतलेल्या सुट्ट्यांमुळे कामाहून कमी केल्याचा आरोप करत पुण्यातील एका आयटी कर्मचाऱ्याने गेल्या सोमवारपासून कंपनी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. संतोष पाटोळे हे गेल्या 8 वर्षांपासून SLB या फ्रेंच कंपनीत कामाला होते. यावर्षी झालेल्या एका वैद्यकीय चाचणीत त्यांना घशाचा कर्करोग असल्याचं निदान झालं. त्यानंतर त्यांनी कर्करोगाच्या उपचारासाठी काही महिने सुट्टी घेतली. सुट्टीहून माघारी आल्यानंतर त्यांना कंपनीने खोटी कारणं देत कामाहून कमी केलं असा त्यांचा आरोप आहे. कंपनीच्या ऑफिसर्सनी मला काल भेटण्यासाठी अनऑफिशियली बोलवलं होतं. त्यांच्याबरोबर भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की सर्वप्रथम मी हे आंदोलन स्थगित करावं आणि त्यानंतरच कंपनी माझ्याशी कुठलंही प्रकारचं डिस्कशन करेल. त्यासाठी मी त्यांना सांगितलं की मी आंदोलन बंद करेल, पण तुम्ही मला लिखित स्वरूपात लिहून द्या की मी आंदोलन बंद केल्यानंतर तुम्ही किती दिवसांमध्ये हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करणार आहे, कसा करणार आहे, कोण असेल, कशा पद्धतीने याचं सोल्युशन दिलं जाईल हे मला तुम्ही रायटिंगमध्ये द्या. संतोष कॅन्सरसाठी अद्यापही उपचार घेत आहेत. जुलैमध्ये पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर 27 जुलैला त्यांना कामाहून कमी करण्यात आलं. संतोष यांनी काही आर्थिक व्यवहारादरम्यान प्रक्रिया न पाळल्यामुळे कंपनीला आर्थिक नुकसान सहन करावं लागलंय. त्यामुळे आम्ही त्यांना कामाहून कमी केलं असं कंपनीने त्यांना दिलेल्या नोटिशीत म्हटलंय. मात्र सदर व्यवहार त्यांनी केले नसल्याचं संतोष यांनी सांगितलंय. कंपनीच्या अहवालानुसार गेल्या 3 वर्षात त्यांची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. जर माझी कामगिरी उत्तम असेल तर मी केलेले व्यवहार तोट्यात कसे असू शकतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. या बेकायदेशीर हकालपट्टीमुळे सुरुवातीला त्यांनी कामावर पुन्हा रुजू करण्याची मागणी केलेली. मात्र आता परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.